पवित्र पोर्टल 2025 तर विद्यार्थी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। तर विद्यार्थी आपले रजिस्ट्रेशन 15 तारखेपासून करू शकतात। तर यामध्ये भरपूर सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहे की यामध्ये जे डॉक्युमेंट्स लागणार आहे हे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि यामध्ये जे डॉक्युमेंट्स लागेल तुम्हाला ते कोणत्या तारखेचे डॉक्युमेंट्स लागणार आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर 15 तारखेपासून विद्यार्थी नोंदणी सुरू झालेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी टेट 2025 दिलेली असेल ते विद्यार्थी यामध्ये नोंदणी करू शकतात। तर बघू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यादी। तर सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे की विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स कधीपर्यंतचे लागणार आहे तर 14/5/2025 या तारखेच्या आतमधले विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स लागणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी टेट 2025 दिलेली असेल त्यामध्ये जे डॉक्युमेंट्स तुम्ही यूज केलेले आहे टेटसाठी तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वप्रमाणपत्र करण्यासाठी लागणार आहे। तर 14/5/2025 ची जी डेट देण्यात आलेली आहे त्या तारखेच्या आतमधले तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे। तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे बघू शकता। सर्वात प्रथम उमेदवाराने टेट 2025 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र म्हणजे जेही तुम्ही फोटो आणि सिग्नेचर यूज केलेला असेल तो फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला या फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे। महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट आणि इम्पॉर्टंट म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट हे तुमचं केव्हाचंही चालेल। केव्हाचंही म्हणजे 14/5/2025 च्या आतमध्ये तुम्ही कधीही काढलेलं असेल। कोणी पहिल्या वर्गात जरी तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट काढलेलं असेल तरी ते व्हॅलिड आहे, कारण डोमेसाईल सर्टिफिकेटला एक्सपायरी डेट नसते किंवा ते डॉक्युमेंट्स एक्सपायर होत नाही। त्यामुळे तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट। जेवढेही विद्यार्थी कास्टमध्ये असेल जसे की SC ST OBC VJ XYZ ज्याही तुम्ही कास्टमध्ये असेल तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि जर असेल तरच तुम्ही देऊ शकता आणि नसेल तर हे कंपल्सरीमध्ये नसणार आहे। त्यानंतर जर समांतर आरक्षण असेल तुमचं, समजा दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, पदवीधर असेल, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा खेळाडू असेल, याबद्दल तुम्ही जेही आरक्षण घेत असाल त्याबद्दलचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल। जर तुम्ही आरक्षण घेत असाल तर समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर हँडिकॅपचं आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांना ते हँडिकॅपचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला फॉर्ममध्ये नमूद करावं लागेल आणि ते अपलोडसुद्धा करावं लागेल। कोणी अनाथ असेल तर त्याबद्दलचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल। त्यानंतर बघू शकता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC। तर 10वीची तुम्हाला गुणपत्रिका आणि 10वीची तुम्हाला मार्कशीट हे दोन्हीही सर्टिफिकेट लागणार आहे। उच्च माध्यमिक शालांत म्हणजे HSC यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 सर्टिफिकेट म्हणजे एक सर्टिफिकेट आणि एक मार्कशीट। त्यानंतर शैक्षणिक अर्हता तुमची जेही तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर यामध्ये तुम्हाला तुमची गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट आणि प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट। त्यानंतर तुम्ही जर डिप्लोमा केला असेल DED वगैरे त्याबद्दलचं सुद्धा तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळते आणि एक मार्कशीट मिळते। पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तुम्ही त्याबद्दलची सुद्धा तुम्हाला मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट अशाबद्दल तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहे। जे विद्यार्थ्यांनी BED केलेलं असेल तर त्यांना BEDची मार्कशीट आणि एक प्रमाणपत्र जे तुम्हाला युनिव्हर्सिटीमार्फत मिळते ते तुम्हाला लागणार आहे। तर अशाबद्दल संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला फॉर्म फिलअप करताना लागणार आहे। आणि जर तुम्हाला कोणते या प्रकारे आरक्षण असेल जसे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य, स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा किंवा 1991चे जे जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र याबद्दल जर लागू असेल तर तुम्ही देऊ शकता। आणि यामध्ये तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे PDF JPG मध्ये तुम्हाला द्यायचे आहे 500 KB आतमध्ये। आणि फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे, फॉर्म फिलअप करा। आणि यामध्ये बघू शकता जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे विद्यार्थ्यांना, यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे परंतु नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे। जेही विद्यार्थी OBC असेल, VJ असेल किंवा NT मध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे लागणार आहे। आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसुद्धा 14/5/2025 च्या अगोदर काढलेलं असलं पाहिजे। तेच नॉन क्रिमिलियर जे तुम्ही टेट 2025 साठी यूज केलेले आहे ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्ही पवित्र पोर्टलसाठी रजिस्ट्रेशनमध्ये यूज करू शकता।
तर अशाबद्दल संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे. त्या प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट रेडी करा आणि आपले जेही फॉर्म आहे म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे हे तुम्ही कंप्लीट करू शकता. आपल्या चॅनलवर फॉर्म फिलअपचा व्हिडिओ देण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता. यामध्ये फॉर्म फिलअप करताना घाई न करता शांतपणे तुम्ही फॉर्म भरा, कारण की यामध्ये चुका व्हायला नको. त्यामुळे तर पवित्र पोर्टल 2025बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.